नमस्कार मित्रांनो, मी निलेश नारायण गोसावी. दी अभंग मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आमच्या व्हिडिओजना, आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. तुमचा प्रतिसाद असाच लाभो हीच त्या रवळनाथाच्यांनी प्रार्थना. मित्रांनो, सशांबद्दल आम्ही एक प्राथमिक माहिती आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेलीच आहे. पण या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही मुद्दे असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा. या प्रश्नांवरती, या मुद्द्यांवरती, या शंकांवरती आम्ही आमचे पुढचे व्हिडिओज नक्की बनवू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही अशाच एका शंकेवरती आहे. तर त्याचं काय झालं, मी गेल्या आठवड्यात माझ्या सलूनमध्ये गेलो होतो, जिथे जो माझा दाढी करणारा मित्र आहे त्याने मला विचारलं. बाय द वे, तो माझा एक रेग्युलर व्ह्युअर आहे आणि तो मला छान फीडबॅक्स देत असतो. तर त्याने मला म्हटलं, अरे दादा, तुझे व्हिडिओज तर भारी आहेत, मला खूप छान माहिती होता, पण मला एक प्रश्न तुका विचारायचा. मी म्हटलं, काय रे बाबा, काय विचारायचं? तर तो मला म्हणाला की मागे एकदा त्याला रानामध्ये एक ससा भेटला होता, पिल्लू भेटला होता, रान ससा, आणि तो त्याने घरी आणला होता. तर घरी आणल्यावरती त्याच्या वहिनीने त्याला म्हटलं, अरे बाबा, ससो घरात पाळायचो नाही, तो बरो नसता, तो अशुभ असता. तर मग त्याने मला विचारलं की खरंच ससा पाळणं हे अशुभ आहे का? तर मी या प्रश्नाने चमकलोच. मी म्हटलं, नाही रे, माझ्या तर वाचण्यात कधी आलं नाहीये, पण आपण बघू. म्हणून मी त्याला लगेच त्याच्या वहिनीला फोन करायला लावला की बाबा, तू असं का म्हटलंस? तर तिच्याकडे तसं काही उत्तर नव्हतं. ती म्हणाली, नाही, पूर्वांपार लोक म्हणतायत ससे पाळणे हे अशुभ असतं. तर मी म्हटलं, ठीक आहे, काम कर, तुझ्या आजूबाजूला जी वडीलधारी माणसं आहेत त्यांना विचार, किंवा तुझे जे मित्र आहेत त्यांना विचार. तर ते पण तेच म्हणाले की आमका कोणतरी सांगलेलं आहे, पण त्याच्या मागे आमका कारण काय आता माहिती नाही, त्यामुळे ससे पाळणे हे अशुभ आहे. याच्या मागे कोणाचंही ठोस स्पष्टीकरण आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे मग आम्हीच ठरवलं, चला आपणच शोध घेऊ याचा. म्हणून आम्ही काही पुस्तकं चाळायला सुरुवात केली सशांबद्दलची, इंटरनेटवरती माहिती बघायला सुरुवात केली. पण कुठेही आम्हाला ससा अशुभ आहे याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. या उलट आम्हाला ससा हा किती शुभ आहे याबद्दलच जास्त माहिती मिळाली. मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सशाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आम्हाला जे मुद्दे मिळाले ते मी तुम्हाला आता सांगू इच्छितो. तर पहिला मुद्दा, ससा हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. मित्रांनो, तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ससा पाळणे हे अत्यंत गरजेचं आहे, असं वास्तुशास्त्रात म्हटलेलं आहे. ससा पाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नेहमी नांदेल, असंही वास्तुशास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे. दुसरा मुद्दा, तुमच्या घरात जर लहान बाळ असेल आणि ते वारंवार आजारी पडत असेल, त्याला नजर लागत असेल, तर तुमच्या घरात ससा पाळणे हे खूपच गरजेचं आहे. त्यामुळे लहान मुलं आनंदी राहतात, त्यांचं मन प्रसन्न राहतं, आणि मुलं आनंदी तर पूर्ण घर आनंदी. त्यामुळे ससा पाळणे हा गरजेचा आहे, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. पुढे ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर तुम्ही ससा पाळायला हवा. जर तुम्ही काळा ससा पाळलात तर तुमच्यावरती असलेला राहूचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, असंही ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सशांना येणाऱ्या धोक्यांचा अंदाज आधीच येतो. त्यांना आपल्यावरती येणाऱ्या संकटांची चाहूल ही आधीच लागते, असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही ससा पाळला असेल आणि तो अचानकपणे आजारी पडला किंवा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की तुमच्यावरती येणाऱ्या संकटांना त्याने आपल्यावरती घेतलं. त्यामुळे ससा पाळणं हे खूप गरजेचं आहे. ससे पाळल्यामुळे ताणतणावही कमी होतो आणि घरामध्ये वातावरण प्रसन्न राहतं. मित्रांनो, यावरतीच एक किस्सा मला इंटरनेटवरती सापडला, ज्यामध्ये त्या माणसाने असं म्हटलंय की त्याच्या बायकोने एकदा एक ससा एका बागेतून आणला. आणल्यावरती तिने सांगितलं की या सशाच्या मागे काही कुत्री लागली होते, तर त्यांच्यापासून वाचवण्यासाठी मी याला घरी घेऊन आली. तर सगळ्यात पहिल्यांदा त्या माणसाचं रिॲक्शन होतं की का आणलंस? तो तिच्यावरती वैतागला. पण एका आठवड्याने त्याला त्याची सवय झाली. पुढे पुढे त्या सशानेच त्यांना त्याचा लळा लावला आणि मग त्यांना त्या सशापासून करमेना. ज्यावेळेस तो माणूस ऑफिसवरून घरी यायचा त्यावेळेस कपडे काढण्याआधी, बॅग ठेवण्याआधी तो त्या सशाला भेटायचा, आणि अशा प्रकारे त्यांचं आयुष्य खूप छान चाललं होतं. पुढे पुढे जसा तो ससा मोठा झाला तसा त्यांनी त्या सशासाठी पार्टनर म्हणून एक मादी ससा आणला, आणि मित्रांनो, त्या दोघांचं वैदिक पद्धतीने लग्नही लावलं. अशा प्रकारे त्यांनी त्या सशाची फॅमिली तयार केली. पुढे त्यांना जी पिल्लं झाली ती पिल्लं त्यांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये गिफ्ट द्यायला सुरुवात केली. सो अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यामध्ये हा एक आनंदाचा स्रोत, एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत
निर्माण झाला। अशा प्रकारे या क्यूटशा प्राण्याने त्यांच्या घरामध्ये त्याचं स्थान पक्क केलं। तर मित्रांनो, असा हा खूप सुंदर किस्सा आहे। सशाबद्दल काही गैरसमजही आहेत की ससे पाळल्यामुळे घरामध्ये घाण होते किंवा ते कुठे कुठे शिशू करतात, त्यामुळे घरात वास येतो। पण मित्रांनो, सशांना जर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग दिलात, त्याला लिटल ट्रेनिंग म्हणतात, ज्यामध्ये ते स्वतः जाऊन बाथरूममध्ये जाऊन तुम्ही जी जागा सांगाल त्या ठिकाणी जाऊन शिशू करण्याची सवय करून घेतात। जर तुम्ही सवय करून दिलात तर ससा हा खूप उत्तम शिकणारा प्राणी आहे। त्यामुळे हा गैरसमज दूर करायला हवा। आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती खर्चही होत नाही। त्यामुळे असा हा क्यूटसा छानसा प्राणी तुमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग नक्कीच व्हायला हवा। मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला आमच्या फार्ममध्ये तयार झालेले नवीन नवीन ससे दाखवणार आहोत। हे ससे आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेले आहेतच। या आमच्या सशांची ऑलरेडी ॲडव्हान्स बुकिंगही सुरू झालेली आहे। तुम्हालाही जर आमच्या फार्ममधून हा पाळीव प्राणी हवा असेल तर मी तुम्हाला गुगल फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तो फॉर्म अगदी 10 सेकंदामध्ये भरून होईल, इतका सोपा फॉर्म आहे। तो फॉर्म भरा, जेणेकरून आम्हाला तुमचे डिटेल्स मिळतील आणि आम्ही तुम्हाला हा सुंदर प्राणी तुमच्या घरापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याची सोय करू। जर तुम्हाला हे पाळीव प्राणी आमच्या फार्मवरनं घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अभंगू रॅबिट फार्म, मुक्काम पोस्ट निरुखे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे यावं लागेल। मी कॉन्टॅक्ट डिटेल्सही देणार आहे या स्क्रीनवरती, तेही तुम्ही पाहून आम्हाला कॉल करू शकता आणि तुमच्या प्राण्यांची तुम्ही नोंदणी करू शकता। या प्राण्यांचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत, जसे की 2 व्हाईट सशांची पेअर, 1 व्हाईट ससा आणि 1 कलर सशाची पेअर आणि दोन्ही कलर सशाची पेअर, अशा 3 व्हेरियंटमध्ये आम्ही हे पाळीव प्राणी देणार आहोत। त्यासाठी तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे गुगल फॉर्म भरायचा आहे आणि आम्हाला संपर्क साधायचा आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा। यासाठी आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। ससे पालनाचे असेच छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।